नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. 5 जुलैकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, कारण 5 जुलैला म्हणजे उद्याच दोन भावांचा, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांचा एक विजयी मेळावा किंवा विजयी सभा ही वरळीतल्या डोम सभागृहामध्ये संपन्न होतीये. तब्बल 19 वर्षानंतर हे दोन भाऊ एखाद्या मुद्द्यावर एकत्र येत आहेत. म्हणजे आत्तापर्यंत ते वेगवेगळ्या कार्यक्रमात, समारंभात, लग्न कार्यामध्ये एकत्र आपल्याला दिसलेले आहेत, पण एखादा महाराष्ट्राच्या एखाद्या मुद्द्यावर हे दोघं जण एकत्र येत आहेत असा प्रसंग हा उद्या म्हणजे 5 जुलैला येतोय. कारण 5 जुलैला विजयी सभा होतीये आणि हे दोन भाऊ ही विजयी सभा घेणार आहेत. आता हा मेळावा जो आहे किंवा ही सभा जी आहे ही न भूतो न भविष्यती अशी होईल असं म्हटलं जात आहे. या सभेमुळे, या विजयी सभेमुळे महाराष्ट्राचं राजकारण हे ढवळून निघणार आहे. महाराष्ट्राचं राजकारण ही बदलणार आहे किंवा राजकारणाची दिशा बदलणारा असा हा मेळावा असेल असं बोललं जात आहे. आणि त्यामुळेच हा मेळावा भव्य दिव्य व्हावा यासाठी मनसे किंवा शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते मंडळी हे सगळे कसून कामाला लागलेले आहेत. आज संध्याकाळी याची ट्रायल सुद्धा होणार आहे. म्हणजे दोन भाऊ कसे येतील, मग ते एंटर कसे होतील, मग ते आल्यानंतर त्यांचं स्वागत कसं केलं जाईल, मग ते कुठे बसतील, मग ते काय बोलतील, अशा सगळ्या पद्धतीची ट्रायल ही आज म्हणजे 4 तारखेच्या संध्याकाळी 7 ते 8:30 या वेळेमध्ये संपन्न होणार आहे. इतकी सगळी जय्यत तयारी ही वरळीतल्या डोममध्ये केली जाते. आता या विजयी सभेचं निमित्त काय आहे? जर याच्याकडे आपण बघितलं तर हिंदी सक्तीचा GR हा सरकारकडनं काढण्यात आला. बरं, तो कधी काढण्यात आला म्हणजे हे मी मुद्दामून सगळं तुम्हाला सांगतोय. जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार याच्या चर्चा जेव्हा सुरू झाल्या तेव्हा हे एकत्र येऊ नयेत हे अगदी स्वाभाविकपणे भाजप असेल किंवा एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल या दोघांना हे वाटणं स्वाभाविक आहे. अशा वेळेला हे दोघं एकत्र येऊ नयेत यासाठी तुम्हाला आठवत असेल तर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची ताज लँड्स एंडला भेट झाली आणि या भेटीनंतर लगेचच हिंदी सक्तीचा GR हा सरकारकडनं काढण्यात आला. हा GR कोणी काढला तर हा GR दादा भुसे जे शिक्षण मंत्री आहेत, जे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री आहेत, त्यांनी हा GR काढला. या GR नंतर लगेचच राज ठाकरे यांनी हा हिंदी सक्तीचा मुद्दा उचलून धरला. त्यावेळेला असं वाटलं की राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमध्ये हे काही ठरलंय का, पण तसं नसून राज ठाकरेंनी हा हिंदी सक्तीचा मुद्दा हा उचलून धरला आणि लगोलग किंवा पाठोपाठ लगेचच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सुद्धा हिंदी सक्ती हा मुद्दा अगदी पेटवून धरला. म्हणजे काहीही झालं तरी मराठी माणसावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही, 1ली ते 4थी हिंदी सक्ती आम्ही लादू देणार नाही, अशा पद्धतीचं वातावरण हे शिवसेनेकडनं, उद्धव ठाकरे गटाकडनं तयार करण्यात आलं. आणि मनसे सुद्धा या सगळ्याला साथ देत गेली आणि त्यामुळे दोन भाऊ या निमित्ताने एकत्र येणार याची चर्चाही रंगू लागली. आणि तेवढ्यात 5 जुलैला हिंदी सक्तीच्या विरोधात आणि मराठीवर जो अन्याय होतोय याच्यासाठी हे दोन भाऊ एकत्र येणार आणि मोर्चा काढणार असं उद्धव ठाकरेंकडनं जाहीर करण्यात आलं. उद्धव ठाकरेंनी स्टेप बाय स्टेप एक एक पावलं पुढे टाकत नेली. राज ठाकरेंना त्याबरोबर त्यांनी सोबत नेत गेले आणि राज ठाकरेंनाही येस आम्ही या मुद्द्यावर एकत्र आहोत असं म्हणण्यापलीकडे दुसरा पर्याय ठेवला नाही. त्यामुळे 5 जुलैला हे दोन भाऊ मराठीच्या मुद्द्यावर आणि हिंदी सक्तीच्या विरोधात आंदोलन करणार, मोर्चा काढणार हे ठरलं. आता जर हा मोर्चा निघाला असता तर हा मोर्चा भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेसाठी अत्यंत जड गेला असता. मग हा मोर्चा होऊ नये यासाठी अनेक प्रयत्न सुरू झाले.
अगदी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं प्रयत्न होऊ लागले, अजितदादांच्या राष्ट्रवादीकडनं प्रयत्न होऊ लागले. म्हणजे अजितदादा असं म्हटले की इतका टोकाचा निर्णय घेण्याची गरज नाही आहे, काहीतरी यातनं पर्याय शोधला जाईल किंवा पर्याय निघेल. आता सगळ्यांचं लक्ष लागलं होतं ते देवेंद्र फडणवीस काय करणार याकडे. अर्थात याची कल्पना होती की या दोन भावांना काहीही झालं तरी देवेंद्र फडणवीस किंवा भाजप हे एकत्र येऊ देणार नाही, कारण ते त्यांच्यासाठी खूप अवघड जाणार आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस काय करणार याकडे लक्ष लागलं. देवेंद्र फडणवीसांनी अगदी अधिवेशन, पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी हा GR रद्द केला. कारण जर हा GR रद्द केला नसता तर एकतर पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांकडनं सरकारवर अत्यंत आक्रमक पद्धतीनं चढाई करण्यात आली असती, जी सरकारची नामुष्की झाली असती. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाचं एकूण निमित्त बघितलं गेलं आणि त्याच्या आधीच हा GR रद्द झाला. आता हा GR रद्द झाला म्हणजे सगळ्यांना वाटलं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जी काही एकत्रित जो मोर्चा निघणार आहे याची हवाच देवेंद्र फडणवीसांनी काढून घेतली. एका प्रकारे हे विधान बरोबर आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस हे खरं तर भाजपचे चाणक्य म्हणून समजले जातात. ते योग्य वेळेला योग्य निर्णय घेतात आणि विरोधी पक्षांना किंवा समोरच्या पक्षाला धोबी पछाड टाकतात. याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा हात कोणी धरू शकत नाही, हे तितकंच खरं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी ही गेम केली की त्यांनी GRच रद्द करून टाकला, या मोर्चाची हवाच काढून टाकली. पण म्हणजे उद्धव ठाकरेंनी सुद्धा जाहीर केलं की आता GR मागे घेतलाय, तेव्हा मोर्चा रद्द. राज ठाकरेही म्हणाले की GR मागे घेतलाय त्यामुळे आता आम्ही मोर्चा काही काढणार नाही. पण उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या पुढची एक चाल खेळली. ते पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की जरी मोर्चा रद्द झालेला असला, ज्या कारणासाठी आम्ही काढत होतो त्या कारणावर सरकार बॅकफूटवर गेलेलं आहे, देवेंद्र फडणवीस बॅकफूटवर गेलेले आहेत, आमच्या विरोधासमोर सरकार नमलेलं आहे आणि त्यांनी तो GR मागे घेतला आहे. हा मराठी माणसाचा विजय आहे आणि म्हणून 5 जुलैला जो आम्ही हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये मोर्चा काढणार होतो तो आता 5 जुलैला आम्ही विजयी सभा घेणार आहोत. कारण हा मराठीचा विजय आहे, त्यामुळे आम्ही विजयी सभा घेणार आहोत. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत हे जाहीर केलं आणि लगेचच दुसऱ्या दिवशी राज ठाकरेंनाही पत्रकार परिषद घ्यावी लागली. त्यांनी सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये हे जाहीर केलं की होय, अजून काळ, वेळ, स्थळ जरी निश्चित झालेलं नसलं तरी 5 जुलैला आम्ही विजयी सभा घेतो आहोत. आणि त्याप्रमाणे दोन्ही नेत्यांकडनं हे जाहीर करण्यात आलं की 5 जुलै हा विजयी सभेचा दिवस असेल. एक प्रकारे असंही म्हटलं जात आहे की उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना हा चेकमेट दिलेला आहे की तुम्ही जर आमची मोर्चाची हवा काढून घेतली तर आता तुम्ही सांगा की ही विजयी सभा तुम्ही कशी रोखू शकणार आहात. आणि ही विजयी सभा काही रोखू शकता येणार नाही याची कल्पना उद्धव ठाकरेंना आहे. त्यामुळे आता उद्या 5 जुलैला ही विजयी सभा होतीये. या विजयी सभेमध्ये दोन्ही भाऊ एकत्र येणार आहेत आणि अक्षरशः 2 भाऊ एकत्र येणार म्हणल्यानंतर सगळ्यांच्या नजरा या सभेकडे लागल्या आहेत, या टीव्हीवर लागलेले आहेत की आता काय दृश्य आपल्याला बघायला मिळणार आहे. हे 2 भाऊ एकत्र येतात का? हे 2 भाऊ एकत्र आले म्हणजे एकाच गाडीतनं येत आहेत का? जरी वेगळे वेगळे आले तरी त्या सभागृहात एकत्र येत आहेत का? त्या मंचावर एकत्र शेजारी शेजारी बसणार का? ते दोघं काही हितगुज करणार का? मग त्यानंतर हे दोघं काही बोलणार का? असे अनेक मुद्दे लोक आता चर्चेला घेऊ लागलेले आहेत. थोडक्यात या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आता या सभेच्या निमित्ताने काही मुद्दे सुद्धा आपल्याला समोर बघावे लागतील. ते मुद्दे जर आपण बघितले तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या सभेचा आहे तो म्हणजे नो पक्ष नो झेंडा, फक्त एकच अजेंडा, मराठीचा अजेंडा. म्हणजे आता या दोघांनी असं ठरवलेलं आहे की याच्यामध्ये आपण पक्ष आणायचा नाही. म्हणजे शिवसेना ठाकरे गट असा पक्ष म्हणून उतरणार नाही किंवा मनसे म्हणूनही उतरणार नाही. नो पक्ष, नो ज्याला आपण म्हणतो नो झेंडा, अजेंडा फक्त मराठीचा.
मराठीच्या मुद्द्यावर हे दोघं एकत्र येत आहेत. आणि म्हणूनच तुम्ही बघा, यांनी जे निमंत्रण पत्रिका जी एक काढलेली आहे त्याच्यावर इतका बॅलन्स साधला गेलेला आहे की कुणालाच दुःख, म्हणजे हे दोघंही दुखावले जाणार नाहीत. ही निमंत्रण पत्रिका सुद्धा इतकी सुंदर काढलेली आहे की याच्यामध्ये ते म्हणतात, हा जो विजय आहे तो आमचा नाही आहे, हा विजय मराठी मनांचा आहे, मराठी माणसाचा आहे. आम्ही फक्त निमित्त आहोत, आम्ही फक्त ही सभा ऑर्गनाईज करणार आहोत. बाकी ही सभा आहे ती मराठी माणसाच्या विजयाची सभा आहे. आपण हिंदी सक्ती हाणून पाडलेली आहे. म्हणजे एक प्रकारे मराठी माणसाला या निमंत्रण पत्रिकेतनं आवाहन करण्यात आलेलं आहे की ही सभाच तुमची आहे, आम्ही फक्त ती आयोजित केलेली आहे, त्यामुळे मोठ्या संख्येनं या सभेला तुम्ही या. आता याच्यातला मुख्य मुद्दा, नो पक्ष नो झेंडा, फक्त मराठीचा अजेंडा. पण या अजेंड्यावर हे दोन भाऊ 19 वर्षानंतर एकत्र येत आहेत. आता दुसरी गोष्ट, त्यामुळे एकत्र तर येत आहेत, त्यामुळे लोकांच्या मनामध्ये कुतूहलाचा, उत्सुकतेचा प्रश्न असा आहे की पॉलिटिकली सुद्धा ही लोक एकत्र येतील का, दोघं हे भाऊ एकत्र येतील का. आत्ता याची स्पष्टता दोघांनीही दिलेली नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जे आजपर्यंत घडलं नाही, म्हणजे 2006 पासून जे घडलं नाही, म्हणजे मनसे जेव्हापासून, राज ठाकरे जेव्हापासून वेगळे झाले तेव्हापासून जे घडलं नाही ते उद्याच्या 5 जुलैला घडत आहे. मराठीचा मुद्दा असेल, पण तो इतका महत्त्वाचा मुद्दा आहे महाराष्ट्रासाठी आणि या मुद्द्यावर हे दोघं एकत्र येत आहेत, हे देखील नसे थोडके, ही सुरुवात आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये कदाचित हे पॉलिटिकली सुद्धा एकत्र येऊ शकतील. आता त्यामुळेच पुढच्याही काळामध्ये त्यांनी एकत्र यावं, त्यांनी पुढच्या काळात एकत्र राहावं, यासाठी जर तुम्ही लक्ष दिलं असेल उद्याच्या सभेकडे, तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की सेंटर ऑफ अट्रॅक्शन, या सगळ्या सभेचं सेंटर ऑफ अट्रॅक्शन फक्त हे दोन भाऊ आहेत. म्हणजे हे दोन भाऊ कसे येत आहेत, हे दोन भाऊ कोणते कपडे घालणार, हे दोन भाऊ शेजारी बसणार का. मग याचा एक टीझर सुद्धा तयार करण्यात आला. हा टीझर सुद्धा खूप बोलका, खूप सुंदर असा हा टीझर बनवण्यात आला. एक वाघ, एक सिंह जो जंगलात एकटा आहे आणि त्याला रानकुत्री जे आहेत ते त्रास देत आहेत, तरी तो एकटा सिंह लढतोय. पण रानकुत्र्यांचा जो एक जथ्था आहे तो त्या एकट्या सिंहावर तुटून पडतोय. अशा वेळी त्या जंगलात फिरत असणारा दुसरा सिंह हे बघतो की अरे, आपल्या भावावर हल्ला होतोय, आणि तो या कळपावर झेप घेतो आणि या रानकुत्र्याच्या कळपाला पळवून लावतो. इतका बोलका, इतका सुंदर टीझर हा बनवण्यात आला. म्हणजे थोडक्यात सेंटर ऑफ अट्रॅक्शन हे दोन भाऊ आहेत. आता नियोजन सुद्धा कसं आहे की यामध्ये सगळे पक्ष, बाकीचे विरोधी पक्ष जे आहेत, मग राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, त्याच्यानंतर काँग्रेस असेल, किंवा इतरही अनेक छोटे छोटे पक्ष असतील, या पक्षातले देखील जे महत्त्वाचे नेते आहेत ते सुद्धा उपस्थित राहतील, या पक्षाचे जे अध्यक्ष आहेत ते सुद्धा उपस्थित राहतील. मग अध्यक्षांना मात्र व्यासपीठावर बसवण्यात येईल, त्यांचा योग्य सन्मान ठेवण्यात येईल, याची देखील काळजी घेण्यात आलेली आहे. त्या पद्धतीनं स्टेज तयार करण्यात येत आहे. पण दोन भाऊ हे शेजारी असतील आणि बाकी बैठकीची रचना असेल, अशा पद्धतीचं नियोजन आहे. आता याच्यामध्ये आदित्य ठाकरे येतील, अमित ठाकरे येतील, संजय राऊत येतील, हे सुद्धा स्टेजच्या समोर बसणार आहेत, स्टेजवर बसणार नाही. म्हणजे काळजी फक्त हीच आहे की अट्रॅक्शन दोन भावांचंच राहायला पाहिजे. त्यामुळे तशा पद्धतीची रचना करण्यात आली आहे. आता या सभेला होणारी एकूण गर्दी जर लक्षात घेतली, कारण तुम्हाला सांगतो आज मुंबईतल्या मराठी माणसाची उत्सुकता ताणली गेलेली आहे, त्यामुळे मुंबईतला मराठी माणूससुद्धा या वरळीतल्या डोम सभागृहामध्ये गर्दी करेल. महाराष्ट्रातनं सुद्धा काही लोक येतील, कार्यकर्ते येतील. एकूण गर्दी लक्षात घेता मुंबईच्या विविध ठिकाणी मोठमोठाले स्क्रीनसुद्धा लावण्यात येणार आहेत आणि या सभेचं लाईव्ह टेलिकास्ट हे या स्क्रीनवर करण्यात येणार आहे. आता या सगळ्या गोष्टींमुळे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, हे दोन भाऊ या स्टेजवरनं नेमकं काय बोलणार. ते हिंदी सक्तीच्या विरोधात बोलतील, ते या सरकारच्या विरोधामध्ये बोलतील, हे तर सगळं आलंच.
पण याच्या पुढच्या काळामध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसे हे हातात हात घालून चालणार आहेत का, याचे काही संकेत हे दोन भाऊ देत आहेत का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. नवे या दोघांनी आता आगामी काळात सुद्धा एक यावं, मुंबई महापालिकेच्या दृष्टीनं किंवा महाराष्ट्रातल्या महापालिकेच्या निवडणुकींच्या निमित्ताने या दोघांनी एकत्र यावं, हीच मराठी माणसाची इच्छा दिसतीये. त्या पद्धतीचे काल आम्ही वॉक्सपॉप सुद्धा केले आणि अनेक मराठी माणसं जी आहेत ते म्हणतायत हे दोन भाऊ एकत्र आले तर मराठीपण हे टिकेल, अशा पद्धतीच्या काही कमेंटसुद्धा आपण बघितलेल्या आहेत. आता या सगळ्यामुळे झालंय काय, तर या सगळ्यामुळे भाजप असेल किंवा शिंदेची शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, यांना एक धास्ती भरलेली आहे, यांच्या उरात एक धडकी भरलेली आहे. त्यामुळे अनेक विविध वक्तव्य आता या पक्षातले अनेक नेते करू लागलेले आहेत. नारायण राणे तर काय म्हणाले तुम्ही ऐकलत ना, की आत्ता उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंची आठवण झाली, जेव्हा त्यांचं सगळं गेलेलं आहे, सगळं उद्धव ठाकरेंनी घालवलेलं आहे, तेव्हा आता त्यांना राज ठाकरेंची गरज पडली आहे. मग एवढं आहे तर मातोश्रीचा हिस्सा देणार आहेत का राज ठाकरेला, असं वक्तव्य नारायण राणेंनी केलं आहे. आता या वक्तव्याला काय अर्थ आहे, असा कोणी कुणाचा हिस्सा देणार आहे का? मग आता उद्या जर का राज ठाकरे महायुतीमध्ये आले तर नारायण राणे काही त्यांच्या सिंधुदुर्गातला हिस्सा देणार आहेत का, असं म्हणून काही होणार आहे का? तर या म्हणण्याला काही अर्थ नाही. रामदास कदम शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे ते काय म्हणालेले आहेत, तर राज ठाकरेंना जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं, असं एक गंभीर वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. आता अर्थात या वक्तव्याला फारसा दोन्ही बाजूंनी कोणीही रिस्पॉन्स केलेला नाही. उलट लोक असं म्हणतायत, हे जे तुम्ही आज बोलताय हे आज का बोलताय, हे आधीच बोलायला पाहिजे होतं. आता हे दोन भाऊ एकत्र येत आहेत म्हणून तुम्ही काहीही आरोप करत सुटलेले आहात, अशा पद्धतीचं वक्तव्य हे रामदास कदमांनी केलं. देवेंद्र फडणवीस सुद्धा बोलणार हे अपेक्षितच होतं. देवेंद्र फडणवीसांनी एक महत्त्वाचा मुद्दा याच्यातनं उपस्थित केला की आज हे मराठीचा मुद्दा मराठी मन, मराठीवर अन्याय वगैरे असं जे काही आज भाषा हे दोघं भाऊ बोलतायत, पण या दोन भावांची मुलं कुठे शिकली, तर हे स्कॉटिशमध्ये इंग्लिश शाळेमध्ये शिकलेले, मग यांना मराठीवर बोलण्याचा अधिकार उरतो का, अशा पद्धतीचा एक मुद्दा हा देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला. आणि त्याच्या पुढची जी एक करी ओढण्याचा प्रयत्न केला आहे तो मटकरींनी, म्हणजे मिटकरी जे आहेत अजित पवार गटाचे, त्यांनी ते काय म्हणालेले आहेत की आता तरी त्यांचे जे नातू आहेत, तेव्हा या दोन आजोबांनी आपले नातू आता तरी मराठी शाळेमध्ये ते शिकवतील ही अपेक्षा करूयात, कारण एवढा मराठीचा त्यांना पुळका आलेला आहे, तर त्यामुळे आपल्या नातवांना आता त्यांनी मराठी शाळेमध्ये घालावं ही अपेक्षा आम्ही करतो. अशा पद्धतीची काही विधानं आपण बघतो. यावरनं एक गोष्ट स्पष्ट होते की आता राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, शिवसेना शिंदे गट असेल किंवा भाजप असेल, यांना मात्र या दोन भावांच्या एकत्र येण्याने धडकी भरली आहे, हे मात्र खरं. आता सगळ्यात मोठं आव्हान आहे ते म्हणजे भाजपला आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसमोर. कारण भाजपला काहीही झालं तरी मुंबईतल्या महापालिकेवर आपली सत्ता काबीज करायची, आपली सत्ता आणायची. गेले वर्षभर भाजप त्यासाठी रणनीती आखतीये. त्यासाठीच आज आपण बघितलं, एकनाथ शिंदेंना बरोबर घेतलं, अजित पवारांना बरोबर घेतलं. अनेक समीकरणं जुळवण्याचं, ज्याला म्हणतो ना आपण बहुमतासाठीचं आकडेमोड गणित, हे फार महत्त्वाचं असतं. हे गणित जुळवण्यासाठी भाजप गेले वर्षभर प्रयत्न करत आहे. आणि आता जर का या दोन भावांच्या एकत्र येण्याने जर या प्रयत्नांवर जर कुठे पाणी फिरणार असेल तर भाजप ते होऊ देणार नाही. त्यासाठी भाजप वेगवेगळे प्रयत्न अजूनही करेल. पण आत्ता एवढं नक्की आहे की भाजपच्या युरामध्ये धडकी भरलेली आहे आणि एकनाथ शिंदेंना तर हे दोन भाऊ एकत्र येणं हे सर्वाधिक आव्हानात्मक असणार आहे. कारण हे दोन भाऊ एकत्र आले तर जो मराठी टक्का आहे तो अधिकाधिक या दोन भावांकडे वळणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडे अमराठी काही मतदार नाही आहे,
ते देखील जे अवलंबून आहेत ते मराठी मतदारांवर अवलंबून आहेत. आणि या दोन भावांच्या निमित्ताने जर मराठी मतदार हा दोन भावांकडे वळाला तर शिवसेनेसाठी ते खूप धोकादायक असणार आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप हे आता विजयी मोर्चा होईल, पण विजयी मोर्चानंतर हे दोन भाऊ पॉलिटिकली कसे एकत्र येऊ नयेत यासाठी वेगवेगळे अस्त्र वापरण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता ईडी, CBI, SIT असे अनेक प्रयोग कदाचित आगामी काळामध्ये आपल्याला बघायला मिळतीलही, पण आता ते किती प्रभावी ठरतील हा मात्र एक प्रश्न नक्कीच उरतो. पण त्याहीपेक्षा देवेंद्र फडणवीस हे एक चाणक्य बुद्धीचे नेते आहेत. मुख्यमंत्री म्हणून आज ते सगळा कारभार हाकतायत. त्यामुळे ते काही ना काहीतरी ज्याला म्हणतो डाव प्रतिडाव टाकण्याचा प्रयत्न करतील हे मात्र निश्चित. त्यामुळे आगामी काळात देवेंद्र फडणवीस काय करणार आहेत, कोणती चाल खेळणार आहेत हे देखील बघणं फार महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये एकूण ही सगळी गणितं जी आहेत ही बदलणार आहेत. आता नेमकी समीकरणं देखील जर भाऊ एकत्र आले, अगदी पॉलिटिकली सुद्धा या महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जर हे एकत्र आले तर मुंबईतलं एकूण गणित, संख्याबळ, टक्केवारी ही कशी असेल, म्हणजे मराठी, अमराठी, इतर भाषिक, इतर धर्मीय ही टक्केवारी काय आहे याचा एक स्वतंत्र व्हिडिओ आपण नक्की करूयात. आणि मग त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की या दोन बंधूंच्या एकत्र येण्यामुळे मुळामध्ये या दोन भावांपैकी कुणाला फायदा जास्त होईल, कुणाचा तोटा नाही झाला तरी ज्यांना एक चांगला आधार मिळेल, किंवा भाजपला किती जड जाऊ शकेल, का भाजपला जड न जाता अमराठी टक्क्यावर भाजप मुंबई महापालिकेचं स्वप्न साकार करू शकतं, शिंदेंच्या शिवसेनेचं काय होईल, हे सगळं आपण गणित जे आहे ते पुढच्या एका व्हिडिओमध्ये नक्की समजून घेणार आहोत. पण उद्याच्या या मोर्चाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि मराठी माणसासाठी ही सभा होतीये. त्यामुळे तुम्ही सुद्धा सगळेजण या सभेला जाणार का, तुमच्या सुद्धा काय अपेक्षा आहेत या दोन भावांकडनं हे नक्की जरूर आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा.